वाचन करायचंय पण कसं करू तेच कळत नाहीये। कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, वाचन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे। नमस्कार, मी तुमचा मित्र भूषण चंद्रकांत गव्हाळे। या चॅनलवर आपण आपल्या विचारांची ज्ञानाची देवाणघेवाण करत असतो। आज आपण वाचन या विषयावर थोडी देवाणघेवाण करणार आहोत। वाचन हा असा छंद आहे जो आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करत असतो। ज्यांचा वाचन हा छंद आहे त्यांना माहिती आहे की वाचनामधून किती आनंद मिळतो किंवा किती माहिती मिळते। पण आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला असे खूप सारे आकर्षण आहेत ज्याच्यामुळे आपलं वाचन मागे पडले किंवा आपला बराचसा जो वेळ आहे तो आपण सोशल मीडियावर घालवतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं वाचन जे आहे बाजूला राहते किंवा आपण म्हणतो की माझ्या घरात बरीचशी पुस्तके आहेत पण मला वाचायला वेळ मिळत नाहीये किंवा मला ऑनलाईन वाचायला आवडतं पण ऑनलाईन मला पुस्तके मिळत नाहीयेत। आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की वाचनाचे नक्की फायदे काय आहेत। वाचनाचे तसे खूप सारे फायदे आहेत। वाचन केल्यामुळे आपल्याला बरीचशी माहिती मिळते, जसे की आपण प्रवास वर्णने वाचतो किंवा कथा कादंबऱ्या वाचतो तर त्या जागेचं त्या किल्ल्यांचं आपल्याला माहिती मिळते आणि आपण जेव्हा त्या जागी जातो तेव्हा आपल्याला ती जागा जाणून घेण्यास अजून चांगली मदत होते। सोबतच आपल्याला बऱ्याचशा व्यक्तींचे बऱ्याचशा लेखकांचे अनुभव कळतात। आपण वेगवेगळी पुस्तके वाचत असल्याने वेगवेगळ्या लेखकांचे अनुभव विचार हे आपल्याला कळत असतात आणि आपली जी विचार प्रक्रिया आहे ती त्याच्यामुळे सुधारते आणि विचार प्रक्रिया सुधारल्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये येणारे जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये आपल्याला निर्णय घेण्यासाठी खूप चांगली मदत होते। वाचन केल्यामुळे तुमचं शब्द भांडार वाढते आणि जेव्हा कुठे तुम्ही भाषण देत असता किंवा चर्चासत्रांमध्ये भाग घेता, आपापसात जेव्हा आपण संवाद करतो तेव्हा आपल्याला खूप चांगले चांगले शब्द तिथे वापरता येतात, जेणेकरून समोरचे जे काही प्रेक्षक आहेत, समोरचे जे काही श्रोते आहेत त्यांच्यावर आपला प्रभाव पडतो। वाचन केल्याने आपल्याला आनंद मिळतो। बऱ्याचदा आपण दुःखी असतो, बऱ्याचदा आपल्याला निराशा येते, दिवसभरातला बराचसा काही त्रास असतो, दगदग असते, प्रवासाचा क्षीण असतो, तर अशा वेळी जर आपण एखादं पुस्तक उघडून वाचत बसलो तर आपल्याला त्या पुस्तकात जी काही माहिती आहे किंवा आता तुमची आवड कशी आहे त्यावर हे अवलंबून आहे। तुम्हाला जर कथा कादंबरी आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला त्यातून आनंद मिळेल किंवा तुमची आवड जर प्रवास वर्णन असेल किंवा तुम्हाला वैचारिक काही वाचायला आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं पुस्तक वाचत बसलात तर तुम्हाला त्यातून आनंद मिळेल। तुमचा जो काही दिवसभराचा क्षीण आहे, निराशा आहे ती त्यातून निघून जाईल। वाचन केल्याने आपले उच्चार सुधारतात। आता हे वाचन करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे, तुम्ही कशा पद्धतीने वाचताय हे सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर का नुसतं पुटपुटत असाल किंवा तुम्ही ओठ न आलवता वाचत असाल तर तुम्हाला तुमचे उच्चार सुधारण्यास तितकी मदत होत नाही। पण तुम्ही जर या पद्धतीनेही वाचत असाल तर तुम्ही जो काही एखादा नवीन शब्द आहे तो जर मोठ्याने वाचलात किंवा त्याचा उच्चार तुम्ही करून पाहिलात तर तुम्हाला तुमचे उच्चार सुधारण्यास सुद्धा मदत होईल। पण काही जणांना मोठ्याने वाचण्याची सवय असते, त्यांचे उच्चार या पद्धतीने सुधारू शकतात। तुमचं संभाषण कौशल्य वाढतं, तुमचा हजरजबाबीपणा सुद्धा वाढतो। आता हजरजबाबीपणा म्हणजे काय, तर समोरून एखादा प्रश्न आला तर तुमच्याकडे उत्तर ऑलरेडी तयार असतं किंवा तुम्हाला ते उत्तर त्या क्षणी सुचतं आणि हे सगळे कशामुळे होतं तर वाचनामुळे होतं। कारण वाचन हा असा छंद आहे ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारी माहिती मिळते आणि ही सारी माहिती आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपण वापरू शकतो। वाचन केल्याने आपली एकाग्रता सुद्धा वाढते किंवा उलटही म्हणू शकतो, आपली एकाग्रता असेल तर आपलं वाचन सुद्धा चांगलं होतं। पण एकाग्रता येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आवड असणं गरजेचं आहे। आता ही आवड येण्यासाठी किंवा वाचनामध्ये आपल्याला रस येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बरं, तर सुरुवातीला आपण बऱ्याचदा एक चूक नेहमी करतो, वाचन म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांवर प्रभाव पाडण्यासाठीच करायचं असतं असा एक मोठा गैरसमज सध्या प्रचलित आहे। त्यामुळे आपण चूक काय करतो की जी काही बेस्ट सेलर म्हणतो आपण, तर ती बेस्ट सेलर जी काही पुस्तकं आहेत ती आपण घेतो आणि त्याचे फोटो काढून आपण पोस्ट करत असतो। पण ते जेव्हा आपण वाचायला जातो ते थोडं वैचारिक असतं किंवा इंग्रजीमध्ये असतं, ज्या भाषेशी आपल्याला तितकासा परिचय नसतो। पण अशा वेळी मग आपला रस त्यामधला निघून जातो आणि पहिल्याच 7 ते 8 पानांमध्ये आपण कंटाळून ते पुस्तक सोडून देतो। त्यामुळे आपलं वाचन जे काही आहे ते तिथेच थांबतं। पण यासाठी आपण जर छोटी छोटी पुस्तकं घेतली, जसं की माझा अनुभव आहे की मी लहान असताना माझ्या वडिलांना वाचनाची आवड होती, त्यांनी मला लहान लहान गोष्टींची पुस्तके आणून दिली। त्या काळी चांदोबा, ठकठक, चंपक असे मासिक उपलब्ध होते। आता हे मासिके बंद झाले, चंपक आत्ताही सुरू आहे बहुतेक। काय झालं की माझी जी वाचनाची जी आवड आहे ती आवड वाढत गेली,
कारण आपण सुरुवातीला जेव्हा गोष्टी रूपाने वाचत जातो तेव्हा आपल्याला त्यात रस तयार होतो किंवा आपल्याला त्यात आवड तयार होते आणि ही आवड आपल्याला पुढे वेगवेगळ्या गोष्टी वाचण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळे सुरुवातीला वाचन सुरू करताना छोटी छोटी पुस्तके घ्यावीत, गोष्टीची पुस्तके घ्यावीत, ज्यातून वाचन सुरू करता येईल आणि मग हळूहळू मोठमोठ्या पुस्तकांना हात घालावा. आपल्या मराठीत खूप सारं ग्रंथभांडार आहे ज्यापासून आपण सुरुवात करू शकतो. पु ल देशपांडेंच्या पुस्तकांपासून जर तुम्ही सुरुवात केलीत तर तुमचा वाचनामधील रस अजून चांगला वाढेल. पुढील काही व्हिडिओजमध्ये मी काही पुस्तकांबद्दल तुम्हाला सांगणार आहे, जी पुस्तके तुम्ही वाचून आपलं वाचन सुरू करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन सुरू करताना छोट्या छोट्या पुस्तकांपासून, गोष्टींपासून सुरू करावं, जेणेकरून आपला रस त्यामध्ये येईल आणि आपण वाचनामध्ये पुढे सरकत राहू. आपलं वाचन लगेचच थांबणार नाही आणि आपण जसजसं टप्प्याटप्प्याने हे वाचन किंवा ही पुस्तके वेगवेगळी वाचत जाऊ तसतसं आपला रस, आवड वाचनामध्ये वाढत जाईल आणि वाचन हा एक आपला छंद होत जाईल. वाचन करताना वेगवेगळ्या पद्धती आहेत. बरेच जण, जसं मी मगाशी म्हटलं, की पुटपुटत वाचतात किंवा मनातल्या मनात वाचतात, ओठ न हलवता वाचतात. काहींना मोठ्याने वाचायची सवय असते. पण बऱ्याचदा आपण जे मनातल्या मनात वाचतो त्याचा आपल्याला बऱ्याचदा फायदा होतो, कारण आपल्या आजूबाजूच्यांना त्रास होत नाही किंवा आपण कुठेही बसून पुस्तक वाचू शकतो. कोणालाही आपला त्रास होत नसल्यास वगैरे सगळ्या ठिकाणी आपण वाचू शकतो. बऱ्याच जणांना पुस्तक वाचताना त्या पुस्तकात पेन्सिलीने किंवा हायलायटरने हायलाईट करायची सवय असते किंवा त्यातील काही जे आवडीचा भाग आहे किंवा एखादं वाक्य आवडलं तर ते लिहायची सवय असते. ही सवय सुद्धा खूप चांगली आहे, जेणेकरून एखादं पुस्तक जर वाचलं तर ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहू शकतं. पण बऱ्याचदा आपण काय करतो की घाईघाईत आपण बऱ्याचदा पुस्तक संपवायची घाई करतो किंवा पाने मोजत बसतो की आज मी एवढी पाने वाचली, तेवढी पाने वाचली. तर तसं न करता आपण त्या पुस्तकात जो काही विषय आहे, जे काही गोष्ट आहे, जी काही कथा आहे, ती कथा समजून घेण्याचा, त्याच्याशी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते वाचन आहे किंवा तो जो विषय आहे तो आपल्याला व्यवस्थित समजेल. आणि तो जर विषय व्यवस्थित समजला तरच आपल्याला त्यात रस तयार होईल किंवा आपल्याला आवड निर्माण होईल. वाचन करताना आपल्या आजूबाजूला शांत जागा हवीच असं नाही. बऱ्याच जणांना वाचन करताना इतकी सवय झालेली असते की आपल्या आजूबाजूला किती गोंगाट असला तरी आपलं वाचन जे आहे त्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करू शकतो. अर्थात हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शक्य होत नाही. सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये रस निर्माण करणं गरजेचं असतं, आवड निर्माण करणं गरजेचं असतं. ती आवड एकदा तयार झाली तर आपल्याला आजूबाजूचा जो काही गोंगाट आहे किंवा आजूबाजूला काय चाललंय याचा फरक पडत नाही आणि आपण वाचन आपलं सुरूच ठेवतो. बऱ्याच जणांना झोपून वाचायची सवय असते. झोपून वाचल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वाचन करता करता झोप येण्याची शक्यता असते आणि झोप आल्यामुळे मग आपलं वाचन बाजूला राहतं आणि त्यामुळे आपलं वाचनात मन लागत नाही आणि आपलं वाचन तिथेच थांबतं. तर शक्यतो ताठ बसून एका जागी कुठेतरी छान बसून जर पुस्तक वाचलं तर खूप बरं होईल आणि त्या पुस्तकामध्ये तुमचं मन लागेल आणि तुम्हाला झोप येणार नाही आणि ते तुमचं वाचन जे आहे ते सुरू राहील. आता बऱ्याच जणांना ऑनलाईनसुद्धा वाचायला आवडतं, तर त्यासाठी काही वेबसाईट सांगतो. अगदी गुगलवर सर्च केलं तुम्ही ऑनलाईन बुक PDF हव्यात तर तरीसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा वेबसाईट येतील. किंवा अगदी काही वेबसाईट सांगायच्या झाल्या तर एक झेड लायब्ररी नावाची वेबसाईट आहे, ज्याच्यावर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध होतात. तर इथे बघा, यामध्ये सर्च करायचं असतं तुम्हाला जे पुस्तक हवं आहे ते. थोडं खाली सरकलं की तुम्हाला इथे भाषेचा एक ऑप्शन असतो, त्यामुळे तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकता आणि भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ते पुस्तक आपल्या भाषेमध्ये उपलब्ध होऊ शकतं. या वेबसाईटवर आपल्याला लॉग इन करायची गरज आहे. एकदा लॉग इन केलं की आपल्याला बरीचशी पुस्तकं उपलब्ध होतात, त्यामुळे लॉग इन करायला काही हरकत नाही आहे. अशी बरीचशी पुस्तके या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध आहेत, त्यामुळे या वेबसाईटचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता आणि वेगवेगळी पुस्तके तुम्हाला ऑनलाईन हवी आहेत, जर मोबाईलवर वाचायची आहेत तर ती वाचू शकता. त्यानंतर अजून एक वेबसाईट आहे ओपन लायब्ररी नावाची. तर ह्या ओपन लायब्ररी नावाच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला बरीचशी पुस्तके उपलब्ध होऊ शकतात. तर इथे सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला जे पुस्तक हवं आहे ते, आणि तुम्ही ते पुस्तक सर्च करून आपल्या भाषेमध्ये त्याचा लाभ घेऊ शकता. ज्यांना पुस्तके विकत घ्यायला आवडतात त्यांच्यासाठी ही एक वेबसाईट आहे bookganga.com नावाची. यावरून तुम्ही ऑनलाईन पुस्तके मागवू शकता
घर बसल्या तुम्हाला पुस्तके घरपोच होतील आणि घरी बसून तुम्ही ती पुस्तके छान वाचू शकता. किंवा तुम्ही आजूबाजूला आपल्या जाऊन जिथे बुक स्टॉल वगैरे असतात तिथे जाऊन तुम्ही पुस्तके विकतही घेऊ शकता. bookganga.com आणि अक्षरधारा.com अशा 2 वेबसाईट आहेत ज्यावरून तुम्ही ऑनलाईन पुस्तके मागवू शकता. खूप सारी पुस्तके या दोन्ही वेबसाईटवर उपलब्ध आहेत. फक्त इथे तुम्हाला सर्च करायचं आहे पुस्तकानुसार किंवा इथे लेखकांच्यानुसार तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला हवी ती पुस्तके तुम्हाला इथे मिळून जातील. यावर तुम्हाला ई-बुकसुद्धा उपलब्ध आहे आणि आपलं जे रेग्युलर हार्ड बुक जे असतं ते सुद्धा उपलब्ध आहे. बऱ्याचदा वाचताना आपल्याला काही शब्दांचे अर्थ माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याला वाचताना अडचण होते. त्यामुळे हा एक मराठी बृहत्कोश नावाचे एक वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही आपल्याला हवा तो मराठी शब्द तुम्ही टाकू शकता आणि तो मराठी शब्द टाकल्यानंतर तुम्हाला त्या मराठी शब्दाचा अर्थ येईल आणि त्याला समानार्थी जे काही शब्द आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे दाखवण्यात येतील. त्यामुळे तुम्हाला वाचताना कुठलाही शब्द अडला, त्याचा अर्थ समजला नाही तर तुम्हाला त्याचा अर्थ समजण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाचनाची जी काही आवड आहे ती खूप चांगल्या पद्धतीने जोपासू शकता. जो काही छंद आहे तो चांगल्या पद्धतीने जोपासू शकता. तर आज आपण जाणून घेतलं वाचन हे का फायद्याचं आहे, वाचन कसं करावं, वाचनामध्ये आवड निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि सुरुवातीला आपण कोणकोणती पुस्तके वाचायला हवीत. या विषयावर तुमचं काही मत आहे तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कोणकोणती पुस्तके तुम्ही वाचलेली आहेत किंवा कोणकोणती पुस्तके सगळ्यांनी वाचायला हवीच हे सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. इथून पुढे काही व्हिडिओज मी पुस्तकांबाबतच्या घेऊन येणार आहे. कोणती पुस्तके वाचायला हवीत किंवा त्या पुस्तकांमध्ये नक्की काय आहे याबाबत थोडीफार चर्चा करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर माहिती मिळाली असेल किंवा ही व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत आपल्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या कुटुंबामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा या कुटुंबाचा भाग होण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटूच पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.